आपल्या बरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत. मामा, आज तुमच्या निवासस्थानी राजू शेट्टी साहेबांनी भेट घेतलेली आहे. शिष्टमंडळ आले होतं. काय नेमकं निवेदन दिलं? त्यांचं निवेदन असं होतं की आपल्या सगळ्यांना माहिती गेली 10 दिवस संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि निश्चित प्रकारे सरकार म्हणून शासन म्हणून शासनाने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे अशा गोष्टी त्यांनी आज मला त्यांनी निवेदन आता प्राप्त झालेलं आहे. निश्चित प्रकारे शेवटी राजू शेट्टी साहेब हे शेतकऱ्यांचे नेते आहेत तेव्हा त्यांचे प्रश्न अडचणी त्यांच्या शेतकऱ्यांच्या बरोबर ते खूप दिवस काम करतायत. निश्चित प्रकारे आज ते माझ्याकडे तर माझ्या भरणेवाडी निवासस्थानी आले होते. त्यांचं मी निवेदन स्वीकारलेलं आहे आणि निश्चित प्रकारे निवेदन स्वीकारून वाचून या बाबतीमध्ये या राज्यातील शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, शासन कसं पाठीमाग त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील याबाबत निर्णय शासनाच्या स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, त्यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घालून शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी कृषी मंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे. गेली 2-3 दिवसापूर्वी अकोले जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे. त्या ठिकाणचे अजून अद्याप पंचनामे झाले नाहीत असे शेतकऱ्यांची मागणी आहे. पंचनामे झालेले आहेत काही पावसामुळं, काही ठिकाणी पंचनामे अपूर्ण आहेत. परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो की सगळे पंचनामे ज्या पावसामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाच्या वतीनं आम्ही सर्वांनी दिलेत. सर्वांचे पंचनामे केले जातील आणि पंचनामे करून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाईल. नक्कीच. तर हे होते राज्याचे कृषी मंत्री आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जे राज्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीने पंचनामे करून आदेश प्राप्त झाल्यानंतर तातडीने नुकसान जे आहे ते दिलं जाईल असं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.